मासिक पाळीमध्ये आपण स्विमिंग करू शकतो कसा मुलींना फार प्रश्न पडतो. जेव्हा तुम्ही स्विमिंग करता तेव्हा तुमची पाळी टेम्पररीली तेवढ्या पिरियडसाठी स्टॉप होते, म्हणजे तुम्हाला ब्लिडिंग होत नाही. हे का होतं तर जेव्हा स्विमिंग करता पाण्यामधला फोर्स अँटी ग्रॅव्हिटीप्रमाणे ॲक्ट होतो आणि पाण्याची एक क्वालिटी आहे जी तुमच्या शरीरातलं काही दोष असतात ते नलिफाय करतं आणि त्याच्यामुळे ब्लिडिंग होणं स्टॉप होतं. असं आता तुम्ही ब्लिडिंग होणं तर स्टॉप केलं आहे, बाहेर जाणारा जो डाऊनवर्ड डायरेक्शन होणारा रक्त जे आहे ते तुम्ही स्टॉप करताय. म्हणजे एक तर तुम्ही ती प्रोसेस स्टॉप करताय, मग हा फ्लो आयदर स्टॉप होईल किंवा वरच्या डायरेक्शनने जाईल, अपोजिट डायरेक्शनने जाईल. सो अपोजिट डायरेक्शनने गेला तर तो तुमच्या शरीरात जमा होईल आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे तुम्हाला पोटात खूप दुखणे पाळी दरम्यान असंही होऊ शकतं. तरी पण तुम्हाला जर वाटत असेल की कधी तुम्ही स्विमिंग करावं तर तुम्ही कसं करू शकता. मेन्स्ट्रुअल कप हा चांगला पर्याय आहे जो तुम्ही वापरू शकता आणि पाण्यामध्ये जाऊ शकता. बऱ्याचदा असं वाटतं की जर मुली असं पाण्यामध्ये गेल्या तर हायजीन दुसऱ्यांसाठी ते हायजीनिक आहे किंवा नाही. जसं मी म्हणलं पाण्यात गेल्यानंतर ब्लिडिंग होतच नाही, त्यामुळं ब्लिडिंग होण्याचा आणि त्या पाण्याचा दूषित होण्याचा काही संबंध येत नाही. ऑर एल्स तुम्ही मेन्स्ट्रुअल कप वापरून सेफली स्विमिंग करू शकता.